साताऱ्यातील बौद्धांच्या बगाड यात्रेला सुरुवात झालेली आहे। यात्रेत काशीनाथाच्या नावानं चांग भलचा जयघोष होतोय। वाई तालुक्यातील बौद्धन या ठिकाणी बगाड यात्रा सुरू झाली आहे। रंगपंचमीच्या दिवशी ही बगाड यात्रा सुरू होत असते। सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून यात्रेकरता भाविक हजेरी लावत असतात। या वर्षीचा मान अजित ननावरे यांना मिळालाय। भावाचं लग्न ठरावं म्हणून त्यांनी नवस केला होता। बैलांच्या सहाय्यानं बगाड ओढलं जातं। बगाड ओढायला सुमारे 500 बैलांना जुंपलं जातं। राज्यभरात सर्वत्र रंगपंचमीचा सण साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातील जे बावधन गाव आहे, या बावधन गावात बगाड यात्रा साजरी होती आणि ही बगाड यात्रा राज्यभरात प्रसिद्ध आहे। मी आत्ता या बगाड यात्रेच्या ठिकाणी तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता बावधन गावातलं जे सोनेश्वराचं मंदिर आहे, या ठिकाणाहून या बगाड यात्रेला सुरुवात होते आणि या वर्षीचा बगाड्याचा मान जो आहे तो अजित ननावरे यांना मिळालेला आहे आणि हा मान जो आहे तो या कारणासाठी मिळाला आहे की त्यांच्या भावाचं लग्न होत नव्हतं आणि लग्न व्हावं म्हणून त्यांनी नवस केला होता आणि हा नवसाचा कौल अजित ननावरे यांना लागल्यानंतर त्यांना हा मान मिळाला आहे। आपण पाहू शकता काहीच वेळात ही बगाड यात्रा सुरू होईल। मात्र ही बगाड जी आहे या बगाडाला ओढण्यासाठी गावातल्या बैलजोड्यांचा वापर केला जातो। खिलार जातीची ही सगळी बैलं आहेत। जवळपास 500 बैल या बगाडाला ओढण्यासाठी दिवसभरात वापरली जातात। 5 बैलजोड्या एका वेळेला या ठिकाणी जुंपण्यात येतात आणि हे बगाड ओढलं जातं आणि हे सगळं पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात। दिवसभरात लाखो भाविक आज या ठिकाणी हजेरी लावतील आणि हा सगळा नयनरम्य सोहळा हा नजरेत साठवून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत। कॅमेरामॅन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, बावधन, सातारा। पर्यटकांच्या होणाऱ्या फसवणुकीविरोधात माथेरानमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे। माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीनं पुकारलेल्या या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। तर या बंदवर तोडगा काढण्यासाठी आज तातडीची बैठक माथेरानमधील बाळासाहेब ठाकरे सभागृहात होणार आहे। या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल। म्हाडाच्या लॉटरीमध्ये लागलेलं घर घेण्यासाठी अनेकांकडून वेगवेगळ्या बँकांकडून गृहकर्ज घेतलं जातं। त्यासाठी आवश्यक असलेलं ना हरकत प्रमाणपत्र आता तात्काळ मिळणार आहे। संबंधितांना म्हाडाकडे NOC साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ती लगेच देता यावी म्हणून म्हाडानं त्यांच्या प्रणालीमध्ये बदल केला आहे। कोल्हापूरच्या सराव बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय। 24 कॅरेट सोन्याच्या दरासाठी 91,300 रुपये तर चांदीचा प्रति किलो भाव 1,03,800 रुपयांवर गेलाय। मुंबईकर या काळात थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला जाण्यास प्राधान्य देतात आणि यामुळेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लेह लडाख, काश्मीर या ठिकाणच्या विमानांच्या तिकिटामध्ये मोठी वाढ झाली आहे। मुंबईहून श्रीनगर किंवा लेहला विमानानं जायचं असल्यास त्यासाठी 12 ते 14,000 किंवा 14 ते 17,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत। बोगस, खोटे आणि दुबार तसंच मयत मतदारांचा मुद्दा शिवसेना, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी सातत्यानं लावून धरला। बोगस मतदारांचा मुद्दा तापू लागल्यानंतर अखेर निवडणूक आयोगानं बोगस मतदार शोधण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर आणण्याचा निर्णय घेतलाय। सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। सीमा सुरक्षा दल अर्थात BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल आणि ASI स्टेनोग्राफरच्या पदांची भरती केली जाते। सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील वडगावमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत। मौजे वडगाव इथे राहणाऱ्या शेतकऱ्यांनी जमीन शासनानं अधिग्रहित केली। ही जमीन साठवण तलावासाठी वापरण्यात आली आणि त्यामुळे तलाव नको पण जमिनीचं सक्तीचं अधिग्रहण थांबवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा इथल्या शेतकऱ्यांनी दिलाय। धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालय आता 24 तास पोलिसांच्या निगराणीमध्ये राहणार आहे। महाविद्यालय आणि डॉक्टर कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी धाराशिव पोलिसांनी 6 पोलिसांचं पथक तैनात केलेत। कुणीही इथे शांतता भंग केल्यास त्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या। गुहागर तालुक्यातील पडवे बंदरावर मागील अनेक दिवसांपासून मच्छीमार मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत। समुद्रात मासळी मिळत नसल्यानं बोटी बंदरावरच उभ्या राहिल्यात। डिझेलसाठी लागणारा खर्चही निघत नसल्यानं मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये पारंपरिक शिमगोत्सव अंतिम टप्प्यात आलाय. रंगपंचमीपूर्वी संकासूर राधेचा खेळ भक्ताच्या भेटीला जाण्याची पारंपरिक प्रथा आहे. रंगपंचमीच्या दिवशी काही गावात पालखी नाचून रंग उधळण्यात येतो, तर आज रंगपंचमीच्या दिवशी गावातील पालख्या देवळात येतील आणि बहुतेक गावातील शिमगोत्सव समाप्त होईल. संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावात पाणी नसल्यामुळे इतर गावातील नागरिक आपल्या मुलींचं लग्न या गावातील मुलांशी लावत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये गहू पेरणी पूर्वीपेक्षा कमी झाली असली तरी बऱ्यापैकी गहू पेरण्यात आलाय आणि ही गहू काढणीसाठी परराज्यातून मशीन दाखल झाली आहे. या मशीनच्या साहाय्यानं गहू काढणीला शेतकरी पसंती देत आहेत. कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादाचा सर्वाधिक फटका नारळ सुपारी बागायती क्षेत्राला बसला होता. निसर्ग चक्रीवादात मोठ्या प्रमाणात बागायती नष्ट झाल्यानं सुपारीचं क्षेत्र कमालीचं घटलंय. नारळ सुपारीचे दर वाढूनही उत्पादन 50% आल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असून पारा 40 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. यामुळे मार्च महिन्याच्या मध्यावरच जिल्ह्यामध्ये उन्हाची दाहकता वाढल्यानं जीवाची घालमेल वाढली आहे. पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. जेसीबी आणि पिंजऱ्याच्या माध्यमातून 4 ते 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याचे प्राण वाचले. रमजान ईदसाठी जळगावातील बाजारपेठा सजल्यात. मुस्लिम समाज बांधवांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. तृप्ती देसाई यांनी लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेत अनागोंदी कारभाराच्या काही तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणी काय कारवाई केली असा जाबही त्यांनी विचारलाय. जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढलेला असून तापमानानं 40 गाठल्यानं उष्णतेमुळे जळगावकर हैराण झाले आहेत. वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली असून 19 मार्चला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. देवगड हापूस आंब्याच्या नावानं बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट आंब्यांची विक्री केली जाते. मात्र ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला टॅम्पर प्रूफ UID सील सक्तीचा करण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतलाय. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP देण्यात यावी, त्यामध्ये हप्ते दिले जाऊ नयेत असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असून अगोदरच आर्थिक अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांची मात्र आणखी कोंडी होणार आहे. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे यांच्या वकिलाचं सहाय्यक वकील डोंगरे यांचं अपहरण नाही तर अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातामुळे ते जखमी झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. पुण्यातील हांडेवाडी परिसरातून घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या लहान सिलेंडरमध्ये गॅस भरून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 80 सिलेंडर जप्त करण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन केला जाणार आहे आणि त्यासाठी पांढऱ्या संगमरवराचं सिंहासन तयार करण्यात आलंय. सोबतच श्रीराम जन्मभूमी संकुलात 14 विविध देवदेवतांची आकर्षक मंदिरं बांधली जात आहेत. त्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. इंडियाज गॉट लेटंडमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागानं गुन्हा दाखल प्रकरणी युट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावलंय. त्याला आज चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलंय. सीमापार व्यापारासाठी भारतीय रुपया आणि मॉरिशस रुपयाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ मॉरिशस दरम्यान करार करण्यात आलेला आहे. उभय मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि रामाकृष्ण सिथानेन GCSK यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. नाशिकमध्ये यंदा कुंभमेळा असणार आहे. मात्र या कुंभमेळ्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं निधीची तरतूद न केल्यानं जयंत पाटील सरकारवर बरसलेत. सरकारनं एकही रुपया न दिल्यानं सरकार उदासीन आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन केला जाणार आहे. त्यासाठी पांढऱ्या संगमरवराचं सिंहासन तयार करण्यात आलेलं आहे. सोबतच श्रीराम जन्मभूमी संकुलात 14 विविध देवदेवतांची आकर्षक मंदिरं बांधली जात आहेत. त्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.